सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया। पवईमध्ये 15 ते 20 मुलांना रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने डांबून ठेवलं होतं। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास लहान मुलांना इथे डांबून ठेवण्यात आलेलं होतं। पवई मधल्या आर्य स्टुडिओमध्ये या लहान मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं। 6 दिवसांपासून ही मुलं ऑडिशनसाठी इथे जात होती। आज दुपारी ही मुलं जेवणासाठी देखील बाहेर आली नाहीत। त्यानंतर रोहित आर्यने या मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला। या दरम्यान रोहित आर्यने सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ देखील जारी केला। मुलांना पेटवून देण्याची धमकी रोहित आर्यने व्हिडिओमध्ये दिली होती। रोहित आर्यने आर्य स्टुडिओमध्ये रॉकेल सुद्धा ओतून ठेवलं होतं। त्यानंतर घाबरलेल्या मुलांनी खिडकीतून बाहेर हात दाखवत मदत मागितली। पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेत लहान मुलांची सुटका केली आहे। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने आर्य स्टुडिओमध्ये या सगळ्या मुलांना डांबून ठेवलेलं होतं। सकाळी 10 वाजता मुलं या ठिकाणी आली होती। 6 दिवसांपासून मुलांचं ऑडिशन या ठिकाणी सुरू होतं। मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यामुळे हा सगळा प्रकार पालकांच्या समोर आला। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने आर्य स्टुडिओमध्ये या 20 मुलांना डांबून ठेवलेलं होतं। तसंच स्टुडिओमध्ये रॉकेल देखील ओतून ठेवण्यात आलेलं होतं अशी माहिती मिळते। यामुळे घाबरलेल्या मुलांनी काचेवर हातवारे करण्यास सुरुवात केली। पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी या 20 मुलांची सुटका केलेली आहे। तसंच रोहित आर्यला पोलिसांनी अटक देखील केली आहे। तर पवईमध्ये डांबून ठेवलेल्या 20 मुलांची सुटका करण्यात आली आणि आरोपी रोहित आर्यला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र रोहित आर्यनं आपले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्या असं म्हटलेलं होतं। पोलिसही रोहित आर्यच्या संपर्कात वारंवार होते। त्यानंतर मुंबई पोलिसांनी या 20 मुलांची सुटका केलेली आहे आणि आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले। मात्र माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर मी स्टुडिओ पेटवून देईन आणि मुलांचं जे काय होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार असतील असं रोहित आर्यनं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं। आणि या स्टुडिओमध्ये रॉकेल देखील आणून ठेवण्यात आलेलं होतं, ओतून ठेवण्यात आलेलं होतं। त्यामुळे मुलं घाबरली आणि मुलांनी हातवारे करत त्या काचेच्या बिल्डिंगमधूनच पालकांना हाका मारण्यास सुरुवात केली। घाबरलेल्या पालकांनी त्यानंतर पोलिसांना बोलावलं। मुंबई पोलिसांकडून त्यानंतर या मुलांची सुटका करण्यात आली। रोहित आर्य हा एक डिजिटल क्रिएटर असल्याची देखील माहिती मिळते। आरोपी रोहित आर्य याला नेमकं काय म्हणायचं होतं ते आपण पाहूया। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा, मैं अकेला नहीं हूँ। एक मिनट बच्चों को बंदे क्या क्या बना क्या था ये बता रही कि क्या हादसा हुआ था और किसी ने ये बंदक बना
6 दिनों से यहाँ पर ऑडिशन चल रहा था। ऐसा बताया गया था। तो ऑडिशन होने के बाद 100 बच्चे पहले स्टार्टिंग में आएंगे, उसमें से ऑडिशन के 22 बच्चे बच गए। तो डेली वो बच्चे 5-6 दिन से आ रहे थे, दोपहर के समय में वो लंच के लिए निकल देते, 4 दिन के लिए बाहर नहीं निकले। तो पेरेंट्स लोग भी कंफ्यूज हो गए और उन्होंने बोला कि तो वो शायद जो अंदर बंदर बना के रखा था वहाँ शायद उसको फोन किया होगा, उसकी कुछ डिमांड होगी। तब मालूम पड़ा कि अंदर बच्चे कितना है। तो ऐसा लगा था, पेरेंट्स लोगों को लगा था कि बच्चे ऐसा शॉर्ट होगा, रियल रहता है। बहुत अच्छा काम किया सभी बच्चों को। वाक्य हुआ था बच्चों को 2 बजे जब खाना खाने बच्चों उसने जो किताब किया था वो कौन था वो, अब उसका नाम तो मालूम नहीं था। जो लपेट के लेके गई तो आशा करता है कि कोई बंदा था, शायद उसको लेके भीड़ में समझ नहीं आया, वो तो लेके गए उसको बंदूक बच्चे बढ़ा देते उसकी कैसे चुरा दिया। बच्चे पुलिस ने बहुत अच्छे से छुड़ाया। बच्चे का सेफ है। मुंबई पुलिस स्टेशन और काकीनाका मुंबई पुलिस बहुत अच्छा काम किया। मैं तो बोलूंगा देवेंद्र फडणवीस साहब, अच्छे पुलिस वालों को मेडल दिया जाए, इतने बच्चों को इतने कम समय में बाहर निकाला। अभी ये हादसा जो हुआ था तो सागर लोग जो थे वो बाहर थे। हाँ, सब बात है, क्योंकि अंदर किसी को अलाउड ही नहीं था ना, उनको पता था पूरा पैक है, इसके अंदर तो जाने को जगह नहीं। तब उसके अंदर से बंद करके रखा। आपको कैसे पता चला? आप कैसे यहाँ खड़े सागर से सदा चालू होत पण नाही लवकर ना। तू चालू केलंय? हा, चालू केलं मी। सिग्नल रोल रोल। गेल्या काही तासापासून पाहायला गेलं तर रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने काही लहान मुलांना डांबून ठेवलेलं आहे। त्याच्या काय मागण्या आहेत काय त्या संदर्भात अजून काही माहिती मिळाली नाही। मात्र तो एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे। त्या अनुषंगाने पाहिलं तर ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये आता याच ठिकाणी काही लोकांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। याची काय माहिती आहे का तुम्हाला? एकंदरीत किती लोक आहेत काय कळलं का? कोणती इमारत आहे, कोणत्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे? बिल्डिंग तर हीच आहे, पण किती लोकांना डांबून ठेवली काही माहिती नाही आपल्याला। बिल्डिंग काय इथं काय चालू आहे? राहणारी लोक महावीर क्लासिक याच्यामध्ये कसं काय काय शूटिंग चालत होतं एवढंच आम्हाला माहित होतं, बाकी काय तुम्हाला या संदर्भात माहिती आहे का? नाही, माहीत नाही. ते रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे आणि त्याच्या असा खालीमध्ये ते कमर्शियल शॉप आहे, त्याच्यामध्ये स्टुडिओ आहे। अच्छा, स्टुडिओमध्ये ते शूटिंग वगैरे होतात। हमारे मुंबई पुलिस के ऑफिसर ने फोर्स एंट्री करते हुए, फोर्स का यूज़ करते हुए 17 बच्चे, एक सीनियर सिटीजन और एक सिविलियन, इन सबको रेस्क्यू किया गया है। और जिस व्यक्ति ने इन सबको बंधक बनाया था उसे अभी ट्रीटमेंट के लिए हॉस्पिटल लेके गए। उसका नाम क्या था? उसने क्यों बंधक बनाया था? उसका नाम क्या था? उसने क्यों बंधक बनाया था? अभी तो उनका नाम रोहित आर्या करके है, लेकिन बंधक बनाने की वजह और बाकी जो चीज़ें इस घटना के बारे में हुई है इसका इन्वेस्टिगेशन चल रहा है। क्या उसके पास कोई हथियार था? क्या उसके पास कोई हथियार भी था? अभी जो है क्राइम सीन का सर्च और बाकी चीज़ें चल रही है, उसके बाद ही हम कह पाएंगे कि हथियार वगैरह था क्या। लेकिन प्राइमा फेसी एक एयर गन और बाकी कुछ केमिकल्स वगैरह वहाँ पे दिख रहे हैं। सर, क्या वो अकेला था? उसके साथ कोई और था? क्या वो अकेला था? उसके साथ कोई और था? कितने बच्चे थे? एक सवाल पूछे। वो जो एक्यूज जो था वो अकेला ही था। सर, और उसने जो कहा कि कुछ सवाल पूछना चाहता था, उस संदर्भ में बताइए, क्या आप लोग की इनिशियल कुछ प्राथमिक बातचीत हो पाई उससे? क्यों उसने रुकाया था और बच्चों की स्थिति क्या अभी? इनिशियली हमने उससे निगोशिएशन किया कि इन सबको बंधक बनाने की वजह हमने जानने की कोशिश की, लेकिन वो कुछ अपनी मांगों पे बहुत ही एडमंट था और उसी वजह से ये प्रोलॉन्ग होता रहा, वो सुलझ नहीं सका। ठीक, मराठी 1 सेकंड। 2:15 वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर
क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये. तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे. या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला. इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले. ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशनसुद्धा केले गेले. यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते. ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमा फेसी एक एअर गन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे. यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यारं होती का. स्टुडिओमध्ये काम करणारा आरोपी आहे का सर? आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये खरं तर क्लियर होईल. सर कितना चैलेंजिंग था आप लोगों के लिए, क्योंकि आप कह रहे बाथरूम के रास्ते गए, कितनी टीम थी आपकी, उस बारे में बताइए. जी हिंदी बताइए, हिंदी बताइए. अरे एक मिनिट रुक जाओ यार, सर बताइए. याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअर अबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करत आहोत. सर कितना डिफिकल्ट ऑपरेशन था आप लोगों के लिए. एक मिनिट रुक जाओ यार, एक एक सवाल पूछो. गणेश, इथे जे मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती. त्यासाठीच या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं होतं. ऑपरेशन के बारे में बताइए सर, कितना मुश्किल था, कैसे आप लोग, कितना चैलेंजिंग था, उस बारे में बताइए सर. काफी डेयरिंग आपकी. ये ऑपरेशन मुंबई पुलिस के लिए बहुत ही चैलेंजिंग था. एक तरफ हम उस व्यक्ति से निगोशिएशन कर रहे थे लेकिन निगोशिएशन से कुछ भी सोल्यूशन निकल नहीं रहा था. दूसरी तरफ अंदर छोटे बच्चे भी थे, उनको बचाना और इस पूरे सिचुएशन में से एक पीसफुल सोल्यूशन निकालना ये सबसे बड़ा चैलेंज हमारे सामने था. और आखिर में हमारे ऑफिसर्स ने एक अच्छा एक्शन लेते हुए बच्चे और बाकी सब लोगों को रेस्क्यू किया. क्या कह के बुलाया गया, कितने दिन से इनको बुलाया जा रहा था, क्या कह के बुलाया गया? नहीं, ऑडिशन है करके बुलाया गया था. उसमें 17 बच्चे आए थे और सभी बच्चों को फिर उन्होंने बंधक बना के रखा था. ठीक है, अभी ऑडिशन के लिए आए थे, वो अंदर नहीं सर, खुद ही बुला रहे थे सर, खुद ही. ठीक है, बाकी आपको बाद में हम बताएंगे. थैंक यू. ऑडिशनसाठी. और सर क्या वो टीम से जुड़ा हुआ है? मराठीत मी शेवटचं एकदा सांगतो. या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या खालचे हॉल बंद करून बंधक बनवून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं. निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे. थँक्यू.